चला येतो मी. सॉरी. कोण? ते माझ्यामुळे किचनचा ओटा खराब झाला तर 4 वत्त्यात त्यावरनं चिडल्या आहेत आणि वादावादी. अहो थांबा प्लीज, तुम्ही भांडण नका काढवा. अहो मी तुमच्या फक्त कानावर घालायला आले इथं. चूक माझीच आहे. शपथ सांगते, चूक माझीच आहे. मी ते दूध गरम करायला ठेवलं आणि माझा डोळा लागला. ते उतू गेलं दूध आणि अख्खा ओटा खराब झाला. मग चिडणारच ना त्या. हे असंच होतं, मी काहीतरी चांगलं करायला जाते आणि काहीतरी बिघडतच. पूर्वा, तुम्ही तुमची काळजी घेत जा. दिवसभर तर स्वयंपाक, मग ती रात्रीच्या अभ्यासाचं जागरण, मग कपडे धुणं, अक्कांची काळजी, त्याबरोबर स्वतःची पण काळजी घ्या ना. अक्काची काळजी घेतच ना तुम्ही, मग त्याबरोबर जरा स्वतःला पण जपा. डब्याचं काय मी करेल ना काहीतरी ऍडजस्ट, एवढं काय त्यात. नाही. अरे घ्या. हे काय? ते पूर्वाला स्वयंपाक घरात येऊन काही करताना येऊ राहिलं ना. आई अहो ते अगं तसं नाही, मला माहितीये म्हणूनच मी शिरा करून आणलाय. आई तुम्ही कशाला उगा त्रास करून घेतला. हे पाय, तुम्ही दोघे आता उपाशी राहिले ना तर मला त्याचा लई त्रास होईल. खाऊन घ्या बरं. धर. बाहेर कळलं तर कोणाला? सगळे बोलतील तुला. पुढचं पुढे बघू, आधी खाऊन घ्या बरं तुम्ही. पूर्वाचं वागणं सगळ्यांना आपलंसं करून राहिलं. अण्णाला ना अक्काला आवडून राहिली ती. त्यांना जर कळलं की मी हिला उपाशी ठेवलंय तर काय वाटन त्यांना, काय म्हणतील ती मला. आई पण हे पाय, आता काहीच बोलू नको. खाऊन घे बरं, नंतर पाहू म्हणलं ना तुला. आणि तू तुझं काम कर आणि माझ्या सोन्याला अभ्यास करू दे. दादांचं काय मत आहे आमच्याबद्दल? काही का असं ना, तू नको काळजी करू. तुझे दादा बरोबर जरी तुझा राग करत असले ना तर मनातून लय प्रेम आहे रे त्यांचं तुझ्यावर. पण ते काहीच बोलतच नाही ग आमच्यासोबत. मुन्या, तुझे दादा जेव्हा काहीच बोलत नाहीत ना तेव्हा त्यांच्या मनात खूप काही चालू असतं रे. म्हणजे ते आमचं नातं नाही स्वीकारणार? तसं नाही रे मुन्या, घरात सगळ्यांनाच त्यांना तोंड द्यावं लागतं ना. एक वेळ त्यांच्या नजरेत तुला त्रास झाला तरी चालेल, पण तुझ्यामुळे घरात कोणालाच त्रास होऊ नये याचा विचार करतेत ते. आणि पुन्हा तुला त्रास होऊ नये म्हणून काळजी बी करतेत. घरातल्या कर्त्या पुरुषाच्या हात असेच अडकलेले असतात मुन्या. तुला नाही कळायचं इतक्यात. जेव्हा तुझ्या जबाबदारी येईल ना तेव्हाच तुला समजेल हे सगळं. पण ते काही असो मुन्या, तुझे दादा मनातून तुला कधीच वेगळं मानत नाहीत. मला कळतंय त्यांचं मन. हो होईल सगळं हळूहळू नीट. उकंड्याचे दिवस पण बदलते. आपण तर माणसं आहेत ना, आणि बदल हा निसर्गाचा नियम आहे असं तुम्हीच म्हणतात ना. होईल हळूहळू सगळं नीट, है ना? रेवा, ए रेवा, लवकर ये ग. आम्ही जाताना तुला
तिकडच्या घरी सोडतो. रेवा थोड्या वेळ बाहेरच खेळत बसा बाळा. मी बोलवते नंतर आतमध्ये तुला. बसा ना. बसायला नाही आलो आम्ही, विचारायला आलोय. जाब कसला? कसला? तुम्ही एवढे कारनामे करून राहिले आणि परत आम्हालाच विचारता कसला? अहो दाजी सरळ सांगा ना काय ते. त्याचं काय, मी काय आतल्या गाठीचं नाही ना, तुम्ही काय म्हणताय ते कळायला. अरे वा, म्हणजे आम्ही आतल्या गाठीचे असं? अहो असं नाही म्हणू राहिले ते. दाजी मुद्द्याचं बोला ना. मुद्दा सरळच विचारतो बघ, वाटण्यांपासून माघार कोण घेऊन राहिले तुम्ही? त्याचं काय, वाटण्या करून घ्यायला मला काही कमी नाही. नाही, मला कमी आहे. माझ्या घरात खायला दाना नाही म्हणून मला वाटण्या पाहिजे. अहो असं वाकड्यात का बोलू राहिले तुम्ही? सरळ बोललेलं ह्यांना कळत नाही ना, म्हणून असं वाकडं बोलावं लागतंय. प्रकाश भाऊ, आम्हाला वाटण्या नको. ही अशी वाटण्या करून माझ्या हक्काची माणसं, माझी जवळची नाती मला तोडायची नाहीयेत. उद्या मी मागितलं तर माझा वाटा मला माधवदादा देईल, पण मला काही अडचण आली, काही प्रॉब्लेम आला तर कोण येणार आहे मदतीला? आम्ही मारेल निकमांचा झेंडा घेऊन फिरतो. उद्या जर वाटण्यांमुळे ही नाती तुटली तर जग थुकणार नाही का आमच्या तोंडावर? आणि रेवाचं काय? ती तिथंच असते की. आणि मग आम्ही तिघच राहू हो? हा, नाती कशी टिकायची? कोणाला म्हणेल ती? काका, काकू, दादा, तिघच राहू हो आम्ही. अण्णा काय तिकडनं यायचे नाहीत, मग आम्हाला कुटुंबच राहणार नाही ना. कुठे सगळं वर घेऊन जायचंय? इथंच तर ठेवायचंय. जगण्यापुरतं कमवतो आम्ही. आणि अपमानाचं काय? कसला अपमान ग चारे? जस काय तुला माहितीच नाही? त्या बोराड्यांनी, त्या पोरीच्या घरच्यांनी आपला किती अपमान केला. हा, ती पोरगी घरात आली, त्या मुन्याचे कान भरू राहिली, त्याला भडकवू राहिली. एवढंच काय, तो दादा पण काही बोले ना. कसं बोलणार की नाही? पोरग आहे त्याचं, त्याचीच बाजू येणार ना त्याला. अरे पण ती पोरगी घरावर कब्जा करल ना, तेव्हा तुला कळल, तेव्हा माझे बोलणे आठवतील तुला. असं काही होणार नाही चारे. हे सगळे गैरसमज होऊ राहिले. होईल ना सगळं नीट हळूहळू. जाऊ द्या, मी बी कुठं तुम्हाला समजू राहिलो. पण एक गोष्ट लक्षात ठेवायची, आम्हाला वाटण्या नकोय. हो, पैसा काय ग, किती कमवतोय तू? पण एकदा तुटलेली नाती परत जुळत नसते. त्यामुळे तुम्हाला घ्यायचं तर घ्या, पण आम्हाला वाटणी नको. मुन्या, काका, का रे, का अभ्यास चालला का? नाही, काही नाही, एवढं काही महत्वाचं नाही. बोला. मी डिस्टर्ब केलं का? अहो, नाही हो काका, बोला. तुम्हाला काही पाहिजे का? मी घेऊन येते. अगं बाई, किती दुसऱ्यांचा विचार करशील, स्वतःचा विचार कर जरा. ओ काका, तुम्ही कुणी दुसरे आहेत का माझ्यासाठी? आणि आपल्या माणसांसाठी काही करायला सगळ्यांना आवडतं. आता मला दुसरे म्हणून तुम्ही पर्क करू राहिले बरं का? बाई मला माफ कर, पण डायलॉग नको मारू, भीती वाटते मला. मग मुन्या, काय काय घरात काय?
म्हणजे सारखं सारखं घरात काय? नाही कळू राहिलं. तुला ना सगळं सांगावं लागतं. अरे सारखं सारखं घरात काय बसतो, जरा बाहेर जाऊन ये फिरायला बायकोला घेऊन. हा आता हा मग काय झालं? एवढ्या रात्री कुठे घेऊन जाऊ यांना काका? ते जा चौकापर्यंत फिरून या, ज्यूस पिऊन या. एक नंबर ज्यूस आहे. जा जरा एकमेकांना वेळ द्या, शांतपणे वेळ घालवा. आधीच आपल्या घरात ताण कमी आहेत का? आणि लवकर जा आणि लवकर परत या, नाही तर उशीर होईल. हा चला, निघाला का? हो म्हणली ती, हो म्हणली. चला चला, जा दोघं लवकर. चला पटकन ती पुस्तक ठेव. हा चला चला निघा. पैसे आहे ना? काका आहेत पैसे, नका देऊ. हा किल्ली देऊ राहिलो. तुझ्याकडे ठेव. तसं पण याच्या सगळ्या किल्ल्या आता तुझ्याकडेच असणार आहेत. हा काका आता मला भीती वाटू राहिली. का? आता तुम्ही डायलॉग मारू राहिले ना. पीएचडी. हा पीएचडी. हे घे तुझ्याकडे ठेव आणि चला लवकर लवकर जा, लवकर या. हा चला चला चला, लगेच थांबू नका. चला 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 चला. हा वा, कमाल आहे ना नारळाचा ज्यूस. आम्ही नेहमी यायचो इकडे. मी, चिंगम, गट्टू, कधी कधी अनुष्का. तुम्हाला काय वाटतं? नारळाच्या ज्यूस बद्दल आपल्या घरातल्या वातावरणाबद्दल. अच्छा, तुम्हाला खरं सांगू का, माझं डोकंच काम नाही करू राहिलं यात. म्हणजे तुमच्या अभ्यासावर परिणाम तर नाही होणार ना, अशी सतत भीती वाटते मला. भीती? हा. मला नाही वाटत भीती. काय? खरंच मला नाही वाटत भीती. मी आपल्या घरातल्या भांडणाला माझ्या पीएचडीच्या प्रॅक्टिकलचा भाग समजते. बरे आहात ना तुम्ही? नाही म्हणजे येड्या बिड्या नाही झालं ना? अहो नाही, म्हणजे बरोबर आहे तुमचं. हुशार माणसं येडीच वाटतात सगळ्यांना. अरे बापरे, तुम्ही हुशार आहे. अरे बापरे. हो, ओ तुम्ही माझं म्हणणं आधी ऐकून तर घ्या. ऐकणार आहे ना, हुशार आहे तुम्ही, ऐकून घ्यावंच लागणार आहे. बोला. हा. अहो तर कसं आहे, आपल्या घरातले लोक चिडचिड करतात. त्या आधी असं करत होते का? नाही. आपलं लग्न झालं आणि मग ते असं करायला लागले. म्हणजे आपल्या लग्नाचा एक प्रसंग घडला आणि माणसं बदलली, वेगळीच वागायला लागली. लग्नाआधी माझं आणि तुमचं आयुष्य असं सरळसोट होतं ना, एका रेषेत. आणि लग्नानंतर असे भावनांचे वेगवेगळे रंगच दिसायला लागले. माणसं अशी रंगीत दिसायला लागली मला. इंटरेस्टिंग आहे. म्हणजे भारी असं त्यांचं अमिगडेला हायजॅक होताना दिसू राहिला मला. कोण कोण हायजॅक झाला? अमिगडेला हायजॅक. हसायला काय झालं? अहो मला तुमच्या विषयातलं काही माहित नाही म्हणून तुम्हाला विचारू आलं ना. तुम्हाला माहिती आहे, तुम्ही सांगा. अच्छा, तुम्ही माझ्या विषयातलं सांगा. सांगा. कोस्टल प्लेन, बॅथोलिक, बायोस्पियर सांगा. माहिती आहे? हे काय? माहिती आहे? हा. कसं असतं ते? एक मिनिट. हे कसं असतं ते वगैरे नाही, मला सरळ सरळ सांगा प्लीज. झाला बघा तुमचा अमिगडेला हायजॅक. सांगते. म्हणजे प्रत्येक माणसाच्या आयुष्यात काहीतरी ताणतणाव असतात आणि माणसं जेव्हा स्ट्रेसमध्ये असतात ना, तेव्हा आजूबाजूचे सगळे तर्क विसरून जातात आणि त्यांच्या मनातली भीती ते त्यांच्या लहानपणीच्या भीतीशी डायरेक्ट कनेक्ट करतात. म्हणजे त्यांचं ऑलमोस्ट लहान मुलंच होऊन जातं. म्हणजे आता लहान मूल कसं
त्याने जर काहीतरी चूक केली आणि त्याला कळलं की आता बाबा आपल्याला हंटरने जोडणार, त्या आधीच आकांड तांडव करायला लागला. हा म्हणजे मारायच्या आधीच मला मारू नका, मला हा हा कळलं. हा असं ते जोरजोरात ओरडायला लागतं. म्हणजे तुम्ही ऑब्झर्व करा, ही मोठी माणसं सुद्धा जेव्हा टेन्शन मध्ये येतात ना, तेव्हा त्यांना खूप प्रेशर येतं आणि मग ते असं चिडतात, ओरडतात, भांडतात, असं लहान मुलांसारखंच करतात. म्हणजे ते भांडतात सुद्धा ना लहान मुलांसारखेच वरच्या पट्टीत भांडतात. कुणीच असं 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 बच्चांसारखं नाही भांडत. एकदम असं इच्छी चोखे, एक काळतोंडे, एक खापरतोंडे, चौकात ये चौकात, नाक्यावर ये नाक्यावर, तुला बघून घेईल मी, असं कोणीच नाही भांडत. सगळे कसे भांडतात, अगं खापरतोंडे, चिचोके, काळतोंडे, नाक तर तुझे चिचोके एवढे. चारू आत्या. आत्याच नाही हो, सगळेच तसेच भांडतात. नाक्यावर ये नाक्यावर, तुला बघून घेईल, तुझं थोबड फोडील, तुला भुसकून काढील तलवारीनं. प्रकाश मामा. अहो तेच सांगू राहिले मी तुम्हाला, सगळेच असेच भांडतात, असेच करते. म्हणजे काय होतं माहिती का, ते ताण घेतात, त्यांना टेन्शन येतं आणि मग त्यांच्यातलं असं चिडलेलं, रागावलेलं, भेदरलेलं लहान मूल असं बाहेर पडतं. म्हणजे ते त्यांच्या कंट्रोलमध्ये राहत नाही. म्हणजे काय होतं, त्यांचा अमिगडाला हायजॅक होतो. अच्छा, अमिगडाला हायजॅक. मुन्या तू इथं कसं काय, कुणासोबत आलाय? आई बाबा आले का? कुठे? मी मम्मी पप्पा बरोबर नाही आलो, मामा सोबत आलो. लक्ष्मी काका आलाय ना? कुठे? लक्ष्मी मामा नाही, चन्नू मामा. चंदू काका आलाय? कुठे आहे तो? मामा होय, तो तिकडे त्याच्या मित्रासोबत गप्पा मार राहिला. मला तुम्ही दोघं दिसले, मी गपचूप निघून आलो. काय तू? नाही काय बाकी काय नाही, मस्त. इथं मटका कुल्फी फार भारी भेटते म्हणता. हो माहितीये ना, इकडे मिळते. आणा ना ते, आणा. आम्हाला जरा पर्सनल बोलायचंय. हे सॉरी बर का मुन्या, सॉरी म्हण. सर या नाही ठीक आहे, मला सवय आहे त्यांची तशीच. ते जर नीट बोलले ना तर मला आश्चर्य वाटेल. आणतो सर. तू इकडे ये बाबा पहिले. हा बोला, काय म्हणता? घरी कसेत रे सगळे? मला नाही बोलायचं काही तुला. का मग? काय बबीताई, तुझं लग्न झाल्यावर काही फोन नाही, काही नाही, याला काय पॉइंट आहे का? अरे सॉरी बाबा, पण आता भेटली ना मी तुला. अय, तू नाही भेटली मला, मी भेटलो तुला. मी आलो तुझ्याकडं, कळलं ना? आणि तू मला भेटायला यायचंय हा, शाळेत. तिकडं येऊ? मग मी नाही येत का इकडं? बरं बाबा, येत जाईल बस. नॉक नॉक. सर येऊ का? या ना. घ्या तुमचं आईस्क्रीम. थँक्यू. मुन्या, अरे आता तरी सांग, घरी कसे आहेत सगळे? ग तुला सांगतो, लक्ष्मी मामा आणि छाया मामीला आपण लय शोधले. का? अगं तुझ्याकडे आले ना तुला भेटायला, म्हणून. हा का? लय म्हणजे लय शोधला, राडाच झाला. मुन्या